एक दिवसासाठी जरी माहेरी गेलो तरी आईवडिलांना आपल्या मुलीला, माहेरी आलेल्या मुलीला काय खायला घालू आणि काय नको असं होतं. कालवण भाजी रेडी होती, पण मला बोलली की आपण तोंडी लावायला भजीच करूया. मी तिला म्हणत होती की नको नको, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. बटाट्याची आणि कांद्याची भजी करूया असं ती मला बोलली. कांद्याची भजी खरं तर अण्णांना सोडा टाकून ते गोलवाले भजीच आवडतात आणि मलाही ते आवडतात. आई जरा व्हिडिओला फेस करायला लाजत होती, पण तिने नंतर मला छान अशी पोज दिली. आणि हे जे बटाटे आहेत ते अण्णांनीच आईला किसून दिले होते. त्याचबरोबर मिरचीचीही भजी ती करणार होती. नंतर जेवायला घेतलं तर छानपैकी असं डबल बीचं, ओल्या डबल बीचं काळ्या मसाल्यातलं कालवण होतं. त्याचबरोबर कांद्याची पात, जी शेतातलीच कांद्याची पात होती, त्या कांद्याची छानपैकी अशी आईने भाजी बनवली होती. कांदा, चपाती आणि नंतर वरण भात असा छानपैकी बेत त्या दिवशी झाला. खरं तर अगदी तृप्त झाले होते मी जेवून. काही म्हणा, 5 स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षा सुद्धा आईच्या हातच्या जेवणाला काही न्यारीच चव असते.